आज महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालासंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत गुणरत्न सदावर्तेजी। TV9 मध्ये स्वागत। कशा पाहता या निकालाकडे? महायुतीचा दणदणीत असा विजय झालेला आहे। जय श्री राम, वंदे मातरम, भारत माता की जय ह्या विचाराचा विजय झालेला आहे। आणि महायुतीने जे काम केलं, लाडकी बहीण म्हणून किंवा संयम दाखवला, कुणाला नाहकपणे त्रास दिला नाही, ह्या बाबींचा पुरेपूर मतदारांना, महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांना, हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या, अखंड भारत मानणाऱ्या मतदारांनी भरभरून, मी असं म्हणेल की डंके की चोट पे माननीय देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास टाकून मतदान केलेलं आहे। आणि मी असं म्हणेल की जे कोणी म्हणजे वाटोळीसारखे आले होते, ती वाटोळ निघून गेलेली आहे आणि त्यांचे बाजार उठलेले आहेत। या विजयामागे लाडकी बहीण आहे का? लक्षात घ्या, ह्या विजयामागे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। एक तर ज्या प्रकारे उद्धव मुख्यमंत्री असताना नाहकपणे पत्रकारांना जेलमध्ये टाकले, उद्धव मुख्यमंत्री असताना आमच्यासारखे कष्टकरी जे काम करत होते, कष्टकऱ्यांसाठी आमच्यासारख्यांना जेलवाऱ्या केल्या, कंगना राणावत सारख्या कलाकारांना त्रास दिला, कुलकर्णीसारख्या पत्रकारांना जेलवारी करायला लावली। ह्या सगळ्या गोष्टीचा सारीपाट जे आहे ह्या निवडणुकीमध्ये मतदारांनी काढला। त्याचबरोबर म्हणजे उद्धव भाईजान आणि संजू मामूजान यांनी ज्या प्रकारे जे म्हणजे गाईच्या मटणाचा व्यापार करू शकतात, त्यांच्यासोबतसुद्धा त्यांनी बसून ज्या प्रकारे राजकारण समाजकारणाच्या नावाखाली करण्याचा प्रयत्न केला, त्या बाबीला धडा आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारे म्हणजे एका अर्थाने व्यवहार म्हणून निवडणुकीला त्यांनी पाहिलं, राजकारणाला पाहिलं, त्या उद्धवला, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्धपुढी शरद पवार यांना मतदारांनी जे आहे खो नाही तर गेट आऊट केलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातून मतदारांनी गेट आऊट केलेलं आहे, स्वतः निवडणूक हातात घेऊन। ही सगळ्यात मोठी बाब आहे आणि मला असं वाटतंय की हिंदू राष्ट्रासाठीची ही सुरुवात आहे। साधू संतांवर आगपाखड करणाऱ्या लोक जे होते त्यांना ही सगळ्यात मोठी चपराक आहे। एकंदरीत जर पाहिलं तर महायुतीने दणदणीत असा विजय मिळवलेला आहे। मात्र आता पुढचा प्रश्न राहतो तो मुख्यमंत्री पदाचा। आपल्याला काय वाटतं, कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे? बघा, 2 गोष्टी फार महत्त्वाच्या त्या निवडणुकीमध्ये। ज्या प्रकारे एक भावलं उभं करण्यात आलं म्हणजे जरंगे नावाचं, ह्या जरंगे नावाच्या भावल्यानं ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन सार्वजनिक आयुष्य, सामाजिक म्हणजे काय म्हणतो त्याला, प्रतिष्ठा म्हणून आणि राजकारणामध्ये प्रतिष्ठा म्हणून जगणाऱ्या व्यक्तींच्या विरुद्ध ज्या प्रकारे म्हणजे गरळ ओकली, म्हणजे कुटुंबापर्यंत जाऊन गरळ ओकली। मला वाटलं होतं ते कन्हैया कुमार काहीतरी शहाणपणाचा असेल, त्यांनीसुद्धा अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन म्हणजे काँग्रेसवाल्यांनी त्या संविधानाची खिल्ली उडवली। संविधान एक लाईव्ह बुक आहे, लाईव्ह फिलॉसॉफी आहे, त्या पुस्तकाला असं करून दाखवण्यात आलं। ह्या सगळ्या लोकांसाठी आणि जरंगेचा बाजार उठवला मतदारांनी, ही एक भाग आहे। आणि त्याचबरोबर जे संयमी नेते आहेत, त्या नेत्यांच्या कुटुंबापर्यंत खालच्या स्तरावर बोलले, त्यांच्यासाठी चपराक आहे। आणि महत्त्वाचा जो आपण प्रश्न विचारला, मला असं वाटतंय की 2019ला सुद्धा माननीय श्रद्धेय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ज्या प्रकारे मतदारांनी त्यांच्या नेतृत्वाला मान्य केलेलं होतं, परंतु त्यावेळेस उद्धव भाईजांनी ज्या प्रकारे राजकारण केलं आणि आजसुद्धा तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे मॅन्डेट देण्यात आलेला आहे, तो मॅन्डेट स्पष्टपणे श्रद्धेय देवेंद्रजी युवकांनी, कष्टकऱ्यांनी, आमची सगळी कष्टकरी जे आहेत हिरीने, म्हणजे आज जेवढा आनंद आहे म्हणजे देवेंद्रजीचा संयम, तुम्हाला सांगतो देवेंद्रजींची सामाजिक आस्था, देवेंद्रजींची जी सामान्य माणसाच्या प्रती असलेली भावना, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आता भारतीय जनता पक्ष जे श्रेष्ठीकडं आमच्यासारखा सामान्य हिंदू राष्ट्र भारत मानणारा माणूस हे आता विनवणी करतं आहे। कष्टकऱ्यांच्या वतीनं आम्ही विनवणी करतो की लवकरात लवकर श्रद्धेय देवेंद्रजी यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात यावं, त्यांना शपथविधी लवकरात लवकर व्हावा अशी विठू रुक्माईला, भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत। आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीणसारख्या योजनांवरून काम केलं, नो डाऊट, परंतु शेवटी एक मॅन्डेट असतो, एक लोकांची श्रद्धा असते। आणि मला असं वाटतं की श्रद्धेय देवेंद्रजी जे आहेत
ते लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावेत आणि महाराष्ट्राला दिसावेत अशी माझ्यासारख्या सामान्य राजकारणाला फार दुरून पाहणारा आणि कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या माणसाची इच्छा आहे. एकंदरीत जर पाहिलं या निकालाकडे तर महायुतीसाठी हा निकाल आनंददायी होता, तसाच महाविकास आघाडीसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक होता. कारण की दिग्गज असे नेते या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत. जर प्रकर्षाने जर पाहायला गेलं तर पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, तर दुसरीकडे दादर माहीममध्ये अमित ठाकरे हे देखील पराभूत झालेले आहेत. एकंदरीत त्यांच्या राजकारणाकडे कसं पाहतात, या निकालाकडे कसं पाहतात अमित ठाकरेजी पडलेले आहेत? बघा, लक्षात घ्या की आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत बोललात, त्यांचं मराठा आरक्षणाच्या बाबतीतलं जे राजकारण होतं ते नापास पॉलिटिक्स होतं. त्यांच्या काळापासूनच सुरू झालेलं ते गलिच्छ राजकारण होतं. त्याच्यानंतर आपण बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत बोललात, त्यांचं असं स्पष्टता त्यांच्या कोणत्याच भूमिकांमध्ये नव्हती. कारण आता मतदार आहे ना, तो उमेदवाराला सुद्धा पाहते, पक्षासोबत उमेदवार कसा आहे, तो उमेदवार काय करू शकतो हे सुद्धा पाहते. जरी त्यांची भूमिका म्हणजे बाळासाहेब थोरात साहेबांची त्या भूमिकेवर कधीच त्यांच्या एक वाक्यता नव्हती किंवा ते असे स्पष्ट नव्हते. क्रिटिसिझमसुद्धा स्पष्ट पाहिजे लोकांना. म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की लोकांनी तुमची तारीफ करावी, तसंच क्रिटिसिझमसुद्धा लोकांना वाटतं की नेत्याकडे स्पष्ट असलं पाहिजे, हे योग्य अयोग्य आहे. बाळासाहेब थोरात कधीच बोलत नाहीत. आणि आता राहिला प्रश्न, तुम्ही अमित ठाकरेंबद्दल बोललात. मला एक सांगा, सगळ्यात निगेटिव्हिटी त्या उमेदवारीपासूनच सुरू झालेली होती. मला असं वाटतं आहे की माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आणि म्हणजे महायुतीनी त्यांना अमित ठाकरेंना उमेदवारी सेफ मतदारसंघ म्हणून, मला वाटतं मुलुंड का आपला भांडूप तो दिलेला होता. प्रतिष्ठा राजपुत्र असं म्हणून काही नसतं हो. तुम्ही म्हणालात की नाही दादरच पाहिजे, हो हे आपली सातबाऱ्यावरली शेती नाही की मला हेच मतदारसंघ पाहिजे, लोक मला मतदानच करतील आणि राजपुत्र म्हणूनच सुरुवात केली. मला वाटतं तिथूनच बेसिक चुकलं. एकदा राजपुत्र म्हणून म्हणल्यानंतर लोकांना काय वाटणार, सामान्य माणसाला, अरे राजपुत्राला जाऊन कोण सांगणार की माझं ड्रेनेज चोकअप झालं, राजपुत्राला जाऊन कोण सांगणार. हो, ही डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये बघा देवेंद्रजी कसं उदाहरण आहेत, डेमोक्रेसीमध्ये बघा गिरीश महाजन साहेब कसं उदाहरण आहेत. गिरीश महाजन साहेबांसमोर सामान्यातला सामान्य माणूस गेला तरीसुद्धा ते ऐकून घेणार आहेत. तुम्ही बघा रवी राणा साहेब कसे आहेत. त्या मला म्हणजे ह्याच पक्षातले म्हणून नाही, तर जर आपण पाहिलं की आपले सामंत साहेब, उदय सामंत साहेब, हे सुद्धा म्हणजे ह्या प्रकारच्या लोकांची भावना, नेता असावा, कार्यरत माणूस असावा, ही भावना आता लोकांची झाली. राजपुत्र म्हणून कोणी मतदान करणार आहे. आणि राज ठाकरेंचं राजकारण कसं आहे, कधीतरी राजकारण करणार. लोकांना कधीतरी नाही पाहिजे, लोकांना सतत पाहिजे, प्रत्येक निवडणुकीत पाहिजे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंची जी म्हणजे भूमिका आहे, ती भूमिकाच मला वाटतं की राजकीय कमी आहे आणि व्यावहारिक जास्त आहे. त्याच्यामुळं राज ठाकरेंचं जी काही म्हणजे मुलाची यश अपयश आहे, ते मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या राजकारणाची ती गोळाबेरीज आणि इज इक्वल टू आलेलं उत्तर आहे. नक्कीच धन्यवाद. तुम्ही एकंदर सर्व चर्चेवरती आम्हाला उत्तर दिली आहेत. जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर गुणरत्न सदावर्ते यांनी आजच्या निकालावर त्यांची मतं मांडलेली आहेत. तसेच जे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.